महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने कॅबिनेटमध्ये धर्मांतरण विरोधी कायद्याचं विधेयक पारित केलेलं आहे आणि या कायद्यामुळे जो बळजबरीने धर्मांतरण करेल, फसवणूक करून करेल, लव्ह जिहादच्या माध्यमातून करेल, सामूहिक धर्मांतरण करेल, अशा सर्व व्याप्तींना 10 वर्षापर्यंतची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सरकारचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यासाठीच सरकार पाहिजे होतं। कारण काँग्रेसची मुसलमानांची लांगुलचालन करण्याची पद्धत एवढी होती की काँग्रेस जर राहिली असती तर कदाचित त्यांचं संपूर्ण भारताला हिरवं करण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं असतं। कारण की काँग्रेस संपूर्णतः हिंदू विरोधी होती, परंतु आज ज्या धर्मांतरणाची लाट येत होती लव्ह जिहादच्या माध्यमातून, लँड जिहादच्या माध्यमातून, ती थोपवण्याचं काम असा धर्मांतर विरोधी कायदा हा निश्चितपणे करणार आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन। त्याची अंमलबजावणी तातडीनं आणि कडकपणे व्हावी त्याबद्दल